नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, 29 जुलैला वार बुधवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची, कोणत्या सेवा करायच्या, ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं असेल त्यांनी या दिवशी स्वामींची मूर्ती, दत्तगुरूंची मूर्ती अभिषेक करण्यासाठी सकाळी उचलायची का, तर दुपारी उचलायची का, त्याचप्रमाणे गुरुपद कसं घ्यायचं, घरी आणि केंद्रात गुरुपद कसे घ्यायचं, याविषयीची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी सेवेकरी पहा, स्वामी सेवेकऱ्यांसाठी गुरुपौर्णिमा हा दिवस दिवाळीसारखा एक दिवस असतो. प्रत्येकजण गुरुपौर्णिमेचा दिवस हा आतुरतेने प्रत्येकजण या दिवसाची वाट पाहत असतो. तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस असतो. आता ज्यांनी गुरु केलेले असतील त्यांनी देखील या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी कशी करायची आहे, गुरुपद घ्यायचं आहे, आणि ज्यांनी अजून गुरु केलेले नाहीत ते देखील या दिवशी गुरु आपले बनवू शकतात, गुरुपद घेऊ शकतात, आपल्या गुरूंना गुरुपद हे देऊ शकतात. आता तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद देऊ शकतात, दत्तगुरू महाराजांना गुरुपद देऊ शकतात, किंवा तुम्ही इतर कोणत्या गुरूंना मानत असाल तर त्यांना देखील गुरुपद देऊ शकतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावरती बघा, घरदार स्वच्छ करायचं, सर्वत्र गोमूत्र शिंपडायचं, उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं. हळदीचं लेपन करण्यासाठी हळद घ्या, त्यात थोडंसं गुलाबजल, गोमूत्र, एक कापराची वडी बारीक करून पावडर टाका आणि त्यात साधं पाणी घालून त्याची पेस्ट करून उंबरठ्यावरती लावा. छान अशी उंबरठ्यावरती रांगोळी काढा. त्यानंतर उंबरठ्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची. उंबरठ्याच्या बाहेर एक आपल्याला दिवा लावायचा आहे. शक्य झाल्यास 1 किंवा 2 पंथी तुम्ही दोन्ही बाजूला लावू शकतात, कारण बुधवार आहे आणि गुरुपौर्णिमा देखील आहे, त्यामुळे आपल्या उंबरठ्याची पूजा अवश्य करून घ्यायची आहे. त्यानंतर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात जर का स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटो असेल तर फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा ही देवघरात देखील करू शकतो. जर का तुमच्याकडे देवघराच्या बाजूला जागा असेल, तुम्हाला आवड असेल, तुम्ही वेगळी पूजा मांडणी देखील करू शकतात. अभिषेक करताना आपल्याला काही सेवा करायची आहे. फोटो आपल्याला फक्त पुसून घ्यायचा आहे, हिना अत्तर लावून घ्यायचं, अष्टगंध लावून घ्यायचा आणि हार घालायचा फोटोला. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर का तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर तुम्हाला त्या दिवशी उद्यापन देखील करायचं असेल तर बघा, या दिवशी आपण मूर्तीवर अभिषेक घालत असतो. तर या दिवशी आपण सकाळी देवपूजा झाल्यावर आपल्या गुरूंना अभिषेक घालायचा आहे. दत्तगुरूंची मूर्ती असू द्या किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असू द्या, तुम्ही उचलून घ्या, अभिषेक घालून पुन्हा त्या जागेवरती ठेवा. तर आपण गणपती बाप्पांची स्थापना केली, त्याच्याखाली आंब्याची किंवा नागवेलीची जी पानं ठेवलेली आहेत, ही पानं देखील आपल्याला बदलायची आहेत. तर बघा, या दिवशी उद्यापन देखील आहे. तर पूजा छान केली तर घरातलं वातावरण देखील खूप छान प्रसन्न राहतं. तर ही पानं देखील तुम्हाला बदलून दुसरी नवी फ्रेश पानं तुम्हाला ठेवायची आहेत. यानंतरनं तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक घालण्यासाठी तुम्हाला एक पाट घ्यायचा, त्यावरती तुम्हाला एक तांब्याचं तामण ठेवायचं आहे. यामध्ये तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. या मूर्तीवर तुम्ही पानगळती देखील लावू शकतात. मूर्ती मोठी असेल तर तुम्ही चमच्याने, पळीने पाणी घालत तुम्ही अभिषेक करू शकतात. तर सर्वात अगोदर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी चालेल. एक दिवा तुपाचा, एक दिवा तेलाचा लावायचा. दिव्याची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करून घ्यायची, फूल अर्पण करायचं. स्वामी महाराजांच्या फोटोला गुलाब पाणी लावून पुसून घ्या. त्यानंतर फोटो आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ कपडा अंथरून त्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचा. यानंतर फोटोला हिना अत्तर, अष्टगंध लावून घ्यायचा आणि हार लावून घ्यायचा. फुलं अर्पण करायची, धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही साधं पाणी घेऊ शकतात, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर एका पाटावरती आपल्याला तांबण ठेवायचं आहे. त्यामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती ठेवून तुम्हाला ज्याने जमेल त्याने तुम्ही अभिषेक घाला. जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला स्वामीस्तवन म्हणायचं आहे. स्वामीस्तवन म्हणताना आपल्याला अभिषेक करायचा नाही. स्वामीस्तवन म्हणून झाल्यावर एक वेळा गणपती अथर्वशीर्षम म्हणायचं आहे. गणपती अथर्वशीर्षम म्हटल्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे.
फलश्रुती म्हणायची नाही. त्यानंतर एक वेळा पुरुष सूक्तम, एक वेळा स्त्री सूक्तम, एक वेळा पवमान सूक्तम म्हणायचं आहे. आणि आपल्याला रामरक्षा स्तोत्रातील 1 ते 9 ओव्या म्हणायच्या. तर या सेवा आपल्याला करायच्या आहेत. 9व्या ओवीपासून फलश्रुती आहे. तर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. फोटो असेल तर फोटोची तुम्ही मांडणी करून घ्या. सगळी पूजा मांडणी झाल्यावर तुम्ही या सेवा केल्या तरी चालणार आहेत. यानंतर मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. मूर्तीला तुम्ही तिच्या जागेवरती ठेवा. सुंदर असे कपडे वस्त्र घाला, अलंकार घाला, अष्टगंध लावा, हिना अत्तर लावा आणि पिवळं चाफ्याचं फूल अर्पण करा. जर पिवळं फूल नसेल तर तुम्ही झेंडूचे फुलं, गजरा अर्पण करू शकता मोगऱ्याचा. तर या पद्धतीने आपल्याला पूजा करायची. एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं. वाटीत आपल्याला प्रसाद ठेवायचा. मग तुम्ही आवडीचा प्रसाद ठेवू शकतात. कांदा भजी, बेसनाचा लाडू, पुरणपोळी, खडीसाखर, दूध साखर, खीर कोणतीही बनवा, तांदळाची बनवा, गव्हाची बनवा. याचा तुम्ही नैवेद्य स्वामींना दाखवू शकतात. वरण भाताचा नैवेद्य दाखवू शकतात. आता गुरुचरित्राचं पारायण तुम्ही तर करत असाल तर तुम्हाला या दिवशी तुमचे अध्याय वाचून घ्यायचे आहे. तुम्हाला 10:30पर्यंत स्वयंपाक करून नैवेद्य आरती करायची आणि गुरुपौर्णिमेचा उपवास तुम्हाला संपूर्ण दिवसभर करायचा. तर ही पूजा आपल्याला सकाळी आपली पूजा झाल्यानंतर लगेच करायची. यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही गुरुपद केव्हाही घेऊ शकतात. शक्यतो आपली देवपूजा झाल्यानंतर आपण लगेच गुरुपद घ्यायचं आहे. तर आता स्वामींच्या केंद्रात देखील गुरुपद घेतलं जातं. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन गुरुपद घेऊ शकता, घरी घेऊ शकतात. गुरुपद घेण्यासाठी आपल्याला 1 नारळ घ्यायचा आहे, एका गुलाबाचं फूल घ्यायचं, खडी साखर घ्यायची आहे. यानंतर केंद्रामध्ये तुम्ही गेल्यावर गुरुपद कसं घ्यायचं हे केंद्रात सांगितलं जातं. जर का तुम्ही घरी गुरुपद घेणार असाल तर तुम्हाला या पद्धतीने गुरुपद घ्यायचं आहे. तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसवायचं आहे. बसायला एक आसन घ्यायचं, खाली बसायचं नसतं. आपण जे अभिषेक केलेलं पाणी आहे, तीर्थ आहे, ते तीर्थ आपल्याला गुरुपद घेताना लागणार आहे. तर तुम्हाला सर्वात अगोदर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं, धूपदीप लावून घ्या. त्यानंतर तुम्हाला नारळ घ्यायचा आहे, त्यावरती तुम्हाला खडीसाखर आणि गुलाबाचं फूल ठेवायचं. तर हा नारळ तुम्ही दोन्ही हातात धरायचा, शेंडीचा भाग आपल्यासमोर घ्यायचा आहे आणि आपल्याला हे बोलायचं. आपल्याला बोलायचं आहे की गुरुपद घेताना हे म्हणायचं की हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरू, परमगुरू आहात. आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे. मी अज्ञान आहे, मला समजत नाही, मला मार्ग दाखवा. माझ्याकडनं तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि माझे गुरुपद स्वीकारावे. असं म्हणून हा नारळ आपल्याला स्वामी समर्थांच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर ठेवायचा. यानंतर आपल्याला आपण जे अभिषेक केलेलं पाणी आहे, हे पाणी आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचं आणि आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे. तर हा मंत्र म्हटल्यानंतर हे तीर्थ आपल्याला पिऊन घ्यायचं. मंत्र आहे बघा, हा मंत्र म्हटल्याशिवाय आपलं गुरुपद पूर्ण होत नाही. मंत्र असा आहे, अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी विनाशन, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक तीर्थ जठरे धाराम्य शिरसाधाराम्य मह. तर हा तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे आणि हे पाणी पिऊन घ्यायचं आहे. अभिषेक केलेलं पाणी घ्यायचं, ते टाकून द्यायचं नाही. मंत्र 3 वेळा म्हणायचा आणि हे पाणी पिऊन घ्यायचं. तर या पद्धतीने आपल्याला मंत्र म्हणून गुरुपद हे आपल्याला आपल्या स्वामींना द्यायचं आहे. तर बघा, तुम्ही तुमच्या मनातून, अंतःकरणातून तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही स्वामींना सांगू शकतात. मी अज्ञान आहे, मी बालक आहे, मला समजत नाही, मला ज्ञान द्या, सद्बुद्धी द्या. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलू शकतात. माझं योग्यक्षम माझं कुटुंब तुम्ही चालवावं किंवा माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा घडू द्या. जे तुम्हाला वाटेल ते तुम्हाला तिथे महाराजांच्या पुढं व्यक्त करायचं आहे. आज तर गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही गुरु केला आहे, तुमचा शिष्य आहे, मला शिष्य स्वरूपात तुम्ही स्वीकारा, या पद्धतीने मंत्र म्हणून गुरुपद तुम्हाला द्यायचं. तर बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुपद हे स्वामींना द्यायचं आहे. त्यानंतर हा नारळ काय करायचा, तर हा नारळ तुम्ही जेव्हा केव्हा स्वामींच्या केंद्रात मठात जाल त्यावेळेस तुम्हाला तिथे मठामध्ये ठेवायचा आहे. आपण जर का जाणं शक्य झालं नाही तर एखाद्या दत्ताच्या मंदिरात ठेवला हा नारळ तरी पण चालणार आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही या दिवशी शक्य झाल्यास बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवा स्वामींना. स्वामींचे अतिप्रिय बेसनाचे लाडू आहेत. नैवेद्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे न विसरता. या दिवशी पूजा मांडणी केल्यानंतर तुम्हाला दत्तगुरूंची, स्वामी समर्थांची आरती घ्यायची आहे. गणपती बाप्पांची प्रथम आरती घ्यायची.
आणि सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात. मग यामध्ये तुम्ही 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात किंवा एक वेळा करू शकतात. तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एक पारायण तुम्ही करू शकता. तुम्हाला जर का गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय याचं पठण करू शकतात. तुम्ही स्वामी अवतरणिका, गुरुचरित्र अवतरणिका याचं देखील पठण करू शकतात. तुम्ही 16 वेळा श्रीसूक्तम, 16 वेळा पुरुष सूक्तम याचं पठण करू शकता. म्हणजे पहा, सेवा करायला गेलं तर भरपूर आहेत. फक्त सेवा ह्या आपण करताना अगदी मनापासून करायच्या आहेत. 11 वेळा तारक मंत्र पठण करायचं आहे. ज्यांना शक्य नाही, वेळ नाही, त्यांनी जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. आता तुमचे जे गुरु असतील तुम्ही त्यांची सेवा करा, पूजा करा, त्यांच्या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.